नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा प्रणय कथेमध्ये. तर मग चला आजच्या या भागाला सुरुवात करूयात. माझं नाव अनिल. माझ्या सख्या बहिणीचं लग्न ठरलं तेव्हा मी 11वीत होतो. गावात कॉलेज नसल्यानं 15 किलोमीटर लांब तालुक्याच्या ठिकाणी कॉलेजला जाये करायचो. कष्टाची व्यायामाची उपजतच आवड होती. गावातल्या मोजक्या सुशिक्षित घरांपैकी आमचं एक घर होतं. बाबांकडे अनेक लोक त्यांच्या कागदपत्रांची खातरजमा करून घ्यायला, मार्गदर्शन घ्यायला येत असायच्या. आई आल्या गेल्या पाहुण्यांची आपुलकीनं चौकशी करणारी होती, मनमिळाऊ होती. तिचा तोच गुण ताईनं उचलला असल्यानं तिचं लग्न चांगल्या ठिकाणी व्हावं अशी सगळ्यांचीच मनोमन इच्छा होती. आणि झालंही तसंच. तिला पुण्यातल्या अगदी सुशिक्षित आणि सधन कुटुंबातला मुलगा मिळाला. तिला पाहायला म्हणून मुलगा, त्याची आई, मोठा भाऊ आणि त्याची बायको आले होते. मुलाला वडील नव्हते. भाऊ अशोक आणि अरुणची वहिनी श्रुती यांचं लव्ह मॅरेज होतं. गावामध्ये लव्ह मॅरेज अगदी नवीन नसलं तरी खूप सर्रास होणारी गोष्टही नसल्यामुळे आम्हा सगळ्यांनाच त्याचं अप्रूप होतं. मी 11वीत असल्यानं मुलींचं, स्त्रियांचं आकर्षण वाटणं मला सुरू झालं होतं. त्यात लग्नप्रसंग म्हटला की मुलीकडच्यांचा प्रभाव पडायला म्हणून मुलीच्या भावाचं गुणवर्णन केलं जातं. तसं माझं गुणवर्णन आईनं, बाबांनी इतकं नव्हे तर शेजाऱ्या पाजाऱ्यांनीही केल्यानं अरुण भाऊजी आणि त्यांच्याकडची मंडळी इम्प्रेस झाल्याचं मला कळलं होतं. माझी चित्रकला चांगली होती. अधूनमधून चारोळ्याही मी करायचो. श्रुती वहिनींनी माझी चित्र पाहून आणि माझ्या चारोळ्या पाहून माझ्या पाठीवर थाप मारून माझं कौतुक केलं तेव्हा मी शहारून गेलो होतो. गावात अशी पद्धत फार नसल्यानं मी थोडा लाजलोही. पण एक नक्की होतं, मी श्रुती वहिनींना आवडलो होतो आणि त्याही मला आवडल्या होत्या. त्यांचं मूळ गाव पण गावातच होतं. जरी सध्या शहरात राहत असले तरी त्यांच्याकडे गावातला असं लेबल लावून कोणाकडेही पाहायची कोटी वृत्ती नव्हती. या गोष्टींनी मी स्वतः जरा इम्प्रेस झालो. त्यात त्यांच्या लेखी मी एक कलाकार झालो असल्यानं माझ्या मनातल्या भावना खूपच आनंदून गेल्या होत्या. त्यांचं सौंदर्य हे तर तुलनेच्या पलीकडलंच होतं. गावातील देखण्यातली देखणी बाई त्यांच्यापुढे डावी ठरली असती. चांगली 5 ते 5.5 फूट उंची, चेहऱ्यावर गोड प्रसन्न भाव, बोलके डोळे, एका गालावर झक्कासपैकी पडणारी खळी, तितकीच खोल खळी दुसरी म्हणजे छातीवरची चीर, जी नंतर मला दिसली. वय साधारण 35 असावं आणि कुठेही न सुटलेलं शरीर, छाती आणि पुठ्ठे अगदी घसघशीत भरलेले. छाती उगाच जास्त मोठी नव्हती, माझ्या पंजामध्ये बसून थोडे बाहेर उरतील एवढे, पण भरीव उभार. साडीत त्यांना प्रथम पाहिल्यानं त्यांच्या पोटाचा मऊ, गोरीपान त्वचा हा माझा आकर्षणाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरला. त्यांची नाभी दिसली नाही, पण पोटाचं नेत्रसुख मात्र भरपूर मिळालं. सोफ्यावर पायावर पाय टाकून बसताना त्यांच्या पोटऱ्यांची हलकी झलक मला वेडावून गेली. हे त्यांना कळणार नाही याची खबरदारी मी घेतच होतो. त्यांनीही ते गावातल्या मुलांना सवय असते शहरातल्या गोऱ्या बायकांकडे टक लावून पाहायची असा विचार करून सोडून दिल्याचं नंतर मला सांगितलं होतं. त्यांच्याकडे पाहून त्यांचा 10 वर्षाची मुलगी आहे हे कुणाला वाटलंही नसतं. तर अशा रीतीनं ताईचा पाहण्याचा कार्यक्रम पार पडला आणि नंतर लग्न होईपर्यंत अनेक निमित्तानं ताईच्या सासरची मंडळी गावी किंवा आम्ही पुण्याला जात येत असो. प्रत्येक वेळी श्रुती बहिणी नवीन काय लिहिलंय, रेखाटलंय हे नक्कीच आवर्जून विचारायच्या, माझं कौतुक करायच्या. त्यांचा नवरा अशोक सुद्धा माझं कौतुक करायचा. तो समोर असताना श्रुती बहिणींकडे पाहायचं मी धाडस करत नव्हतो. त्यामुळे त्या दोघांच्या लेखी मी एक अत्यंत चांगला, सुसंस्कृत मुलगा ठरलो होतो. लग्नामध्ये श्रुती बहिणींच्या आई बाबांनाही मी आवडलो होतो. त्यांच्या गावी यायचं आमंत्रण तिथे मिळालं आणि लग्नानंतर ताई पहिल्यांदा गेली तेव्हा मीही तिच्यासोबत गेलो. गावामध्ये श्रुती बहिणी अजूनही मोकळ्या वागत होत्या. त्यांचा नवरा ऑफिसच्या कामानं येऊ शकला नसल्यानं मलाही त्यांच्याकडे पाहताना फार दडपण येत नव्हतं. गावात त्या सलवार कमीज घालायच्या. उलट ताईलाही त्यांनी सलवार कमीजच घालायला लावली. शहरात राहिल्यानं कपड्यांवरून संस्कार ओळखायचं वगैरे भंपकपणा त्यांना अमान्य होता. त्यांच्या माहेरी असंच मोकळं वाटायचं. काही कामानिमित्त त्यांच्यासोबत गावात कुठे जायला मिळावं असं वाटलं तरी तशी संधी काही आली नाही. पण संध्याकाळी खाली बसायला, सतरंजी अंथरायला मी त्यांना मदत करायचो आणि त्या वाकल्या की मग जे काही दिसेल ते मी पाहून घ्यायचो. इतर वेळी तशी संधी यायची नाही. त्यांच्या गावी चांगले
2 रात्री राहून आल्यानंतर त्यांची अनेक रूपं मला पाहायला मिळाली. तोपर्यंत मी अजून त्यांच्या नावानं मूठ मारली नव्हती, पण लवकरच तो कार्यक्रम करायला हवा हे मला जाणवलं. त्याला सुरुवात झाली ती त्यांच्या गावी असताना दुसऱ्या दिवशी. त्या सकाळी नाहून बाहेर आल्या. आम्ही सगळे झोपलेले असू असा त्यांचा समज होता, पण मी मात्र जागाच होतो. त्यांनी बाथरूमचं दार उघडलं आणि माझ्या बाबूरावनं सलामी दिली. त्या फक्त कुर्ता घालून अंगावर खांद्यावर सलवार टाकून ओले केस टॉवेलने बांधून बाहेर आल्या होत्या. उंच बायकांचा मोठा प्रॉब्लेम म्हणजे रेडीमेड ड्रेसेस त्यांना तोकडे होतात. त्यांचा रेडीमेड कुर्ता तोकडाच होता. त्याचा कट त्यांच्या कमरेच्याही वर असल्यानं त्यांनी घातलेली मरून कलरची पॅन्टी मला अगदी स्वच्छ दिसत होती. सलवार ओली होऊ नये म्हणून बाथरूमच्या बाहेर येऊन ती घालायची म्हणून त्या वाकल्या. त्यात एक पाय उचलून सलवारमध्ये घालताना त्यांचं लक्ष माझ्याकडे गेलं. मी त्यांची केळीच्या गाभ्यासारखी मऊ आणि गोरीपान मांडी निरखत होतो. त्या थबकल्या आणि बाथरूममध्ये जायला वळाल्या. त्यामुळे त्यांच्या मांडीचा मागचा भागही मला व्यवस्थित दिसला. त्यांनी घाईनं बाथरूमचं दार लावून घेतलं. थोड्या वेळानं केसांचा टॉवेल तसाच बांधलेला ठेवून त्या बाहेर आल्या. माझ्या दिशेनं एक कटाक्ष टाकून निघून गेल्या. वातावरणात एक प्रकारचं टेन्शन आलं होतं. मला कळत नव्हतं की त्या माझ्याशी नॉर्मल बोलतील का, पण मी ठरवलं की आपण माफी मागून टाकायची. आणि मग मी पटकन दात घासून किचनमध्ये गेलो तेव्हा त्या चहा टाकत होत्या. काहीही झालं नसल्यासारखं त्यांनी मला चहा घेणार का रे अनिल असं विचारलं. मी हो म्हटलं आणि हळूच म्हणालो, सॉरी वहिनी. त्या माझ्याकडे वळाल्या आणि हसून म्हणाल्या, इट्स ओके अनिल, तू मुद्दाम केलं नाहीस ना, नको विचार करूस फार. मला तेवढ्यानी हायसं वाटलं खरं, पण तरी मी पुन्हा म्हटलं, खरंच सॉरी, मी तसं टक लावून पाहायला नको होतं. मग काय करायला हवं होतं? त्यांनी माझ्याकडे शांतपणे पाहत हा प्रश्न विचारला. तेव्हा मात्र माझी बोबडी वळाली. त्यांनी तो विषय फार पुढे न नेता माझ्यासमोर चहा ठेवला. टेबलवर असल्यानं त्या फार झोपल्या नाहीत, पण ओढणी नसलेलं त्यांचं रूप पाहून मात्र मी घायाळ झालो. त्यांचा ड्रेस घरचा असल्यानं मोकळा ढाकळा होता, पण त्यांचे आंबे ब्रामध्ये कसले असल्यानं चांगले उठावदार दिसत होते. ड्रेस पोटापाशी चिकटला होता, बहुतेक नुकत्याच झालेल्या आंघोळीचा परिणाम, पण त्यामुळे त्यांच्या खोलगट बेंबीचा शेपही अगदी स्वच्छ दिसत होता. इतकंच काय, आत सलवारच्या नाडीला बांधलेली आणि आत न खोचलेली गाठही दिसत होती. माझं हे निरीक्षण त्यांच्या नजरेतून सुटलं नाही, पण त्या काहीच बोलल्या नाहीत. जरी त्यांनी ओके म्हटलं तरी माझ्याकडून थोडं टेन्शन दिसतच होतं. रात्री झोपायला जाताना त्या ताईशी बोलताना म्हणाल्या, काय गा अपूर्वा, अनिल लवकर उठतो का रोज? असं बघून त्यांनी माझ्याकडे एक कटाक्ष टाकला. ताईला हा प्रश्न अनपेक्षित होता. ती जरा गोंधळून गेली हे पाहून त्या पुढे म्हणाल्या, नाही म्हणजे लवकर उठत असेल तर मला उद्या लवकर उठवायची जबाबदारी त्याच्यावर टाकावी म्हणते. असं म्हणून उगाचच खट्याळपणे ते माझ्याकडे हसत म्हणाल्या. हे ऐकून ताई माझ्याकडे पाहत म्हणाली, हे महाशय आणि लवकर उठणार, तुम्हालाही ऊन वरती येईपर्यंत लोळत बेडवर ठेवतील. ताई हे बोलून पाणी आणायला गेली खरी, पण इकडे श्रुती वहिनी लाजून चूर झालेले मला स्पष्ट जाणवले. वहिनी तिथून लगेच निघून गेल्या. ताईचं हे वाक्य ऐकल्यावर माझ्या वहिनींच्या नावाने मूठ मारण्याचा निश्चय मात्र पक्का झाला आणि उद्या सकाळी वहिनी बाथरूममधून आल्या की लगेच बाथरूममध्ये जाऊन तो निश्चय सत्यात आणायचं हे मी ठरवलं. तर मग मित्रांनो, आजचा हा भाग आपण इथेच थांबूयात, परंतु तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.